नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. काल सर्व विद्यार्थ्यांनी आपले ॲडमिट कार्ड डाउनलोड केले असतील आणि ज्यांना काही अडचण आली असेल त्यांनी मला वैयक्तिक संपर्क करू शकता. आणि जो एक्झामचा स्लॉट आलेला आहे तो पण सर्वांना माहिती आहे. म्हणजे ग्रुप सी साठीचा सकाळी मॉर्निंगला 8:30 ते 10च्या शिफ्टमध्ये पेपर होईल. ग्रुप बीचा 12 ते 1:30 दुपारी स्लॉट आहे आणि ग्रुप ए साठी दुपारी 3:30 ते 4:30 मध्ये 1 तासाचा वेळ असेल ग्रुप ए साठी, आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी 1.5 तासाचा वेळ असेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये इथे स्लॉट आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये ऑलरेडी मी दिलेला आहे, तो तुम्ही एकदा बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर परीक्षेचं जे स्वरूप आहे ऑलरेडी सर्वांना माहिती आहे की याच्यातला पहिला जो पेपर पडतो आपला निदेशकचा इन्स्ट्रक्टरसाठीचा, तर याच्यासाठी 1 तासाचा वेळ ऑलरेडी दिलेला आहे आणि एकूण प्रश्नसंख्या 60 आहेत. एका प्रश्नाला 2 गुण, याच्यानुसार एकूण 120 मार्काचा हा पेपर असेल आणि त्यासाठी दिलेला वेळ हा 60 मिनिटाचा म्हणजे 1 तासाचा आहे. आणि सर्वांसाठी हा जो पेपर आहे हा दुपारच्या स्लॉटमध्ये आहे 3:30 ते 4:30च्या दरम्यान. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर सिलेबस जर तुम्ही बघाल तर इथे आपल्याला लक्षात येईल की सिलेबस हा ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी सेम आहे, त्यात काही फरक नाही आहे. ठीक आहे. त्याचं तुम्हाला कशा प्रकारे नियोजन करता येईल, तर सुरुवातीला भाग आपला हा मराठी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज याच्याबद्दल बघूया. हे तिन्हीसाठी सांगतोय मी, लक्षात घ्या. कंबाईनली ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी खाली ग्रुप ए साठी निदेशक आणि ग्रुप बी साठी इथे दिसेल आपल्याला कनिष्ठ सर्वेक्षकनी कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार, त्यानंतर अधीक्षक तांत्रिक, मिलरेट मेंटेनन्स, वसतिगृह अधीक्षक, भांडारपाल आणि सहाय्यक भांडारपाल हे गट ब मध्ये येतात. ठीक आहे. याच्यासाठी प्रश्नसंख्या एकूण 100 प्रश्नाची आहे, इथे दिसेल. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, यानुसार 200 मार्काचा हा पेपर असेल आणि याच्यासाठी वेळ जो आहे तो 1.5 तासाचा म्हणजे 90 मिनिटाचा हा वेळ आहे. आणि गट ब आणि गट क साठी एकच एक्झाम होणार आहे. ठीक आहे. आणि डायरेक्टली तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फायनल लिस्ट लागून जाईल. त्याच्यानंतर हा गट क साठी इथे खाली बघाल आपण, गट क मध्ये ही एकच पोस्ट आहे वरिष्ठ लिपिक. याच्यासाठी पण 100 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, एकूण 200 मार्काचा पेपर आणि वेळ 1.5 तास, एकूण 90 मिनिटाचा वेळ आहे. ठीक आहे. तर गट ब आणि गट क साठी 100 प्रश्न, 200 गुण आणि 1.5 तासाचा वेळ. आणि निदेशक जे पद आहे गट ए साठी, तर त्याच्यामध्ये इथे दिसेल तुम्हाला 60 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, 120 मार्काचा हा पहिला पेपर आणि 1 तासाचा वेळ. ठीक आहे. याच्यानंतर याच्यात 2 टप्पे आहेत निदेशक पदामध्ये. हा पहिला टप्पा आहे CBT 1चा आणि दुसरा टप्पा जो असेल तो CBT 2चा, तो टेक्निकल असेल. ठीक आहे. म्हणजे याच्यासाठी 2 टप्पे आहेत गट ए साठी, पण गट ब आणि गट क साठी एकूण एकच टप्पा आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या, नियोजन जे आहे आता 6 दिवस बाकी आहेत आणि त्यासाठी प्लॅन कसा करायला पाहिजे. कारण जसं बघता खूप विद्यार्थी टेन्शनमध्ये 6 दिवसाचं नियोजन कसं करावं ह्या दृष्टीनं भरपूरदा फोन वगैरे झाले, बोलणंही झालं आणि मेसेज थ्रू पण खूप जणांना प्रश्नाच्या माध्यमातून त्यांनी विचारलं आणि जे काही मला शक्य आहे ते मी देण्याचा इनपुट त्यांना दिले मी. परंतु एक कसं असतं, मेसेजमधून जास्त गोष्टी सांगता येत नाहीत, म्हणून मी त्याच्यापेक्षा एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तो सांगण्याचा प्रयत्न करेल. तर लक्षात घ्या, एकूण 4 विषय आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिला जनरल इंटेलिजन्सचा आहे, दुसरा मराठी लँग्वेजचा आहे, तिसरा जो आहे तो इंग्लिश लँग्वेजचा आहे आणि चौथा जो भाग आहे याच्यामध्ये तो जनरल नॉलेजचा आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मराठी आणि इंग्लिशसाठीचा जो भाग आहे तो मी तुम्हाला सांगेल, जो कॉमन आहे. याच्यामध्ये जो सिलेबस आहे तो सारखाच आहे. तर इथे आपण बघाल कर्ता, कर्म, क्रियापद हे जो भाग आहे पार्ट ऑफ सेंटेन्सचा, तर तो तुम्ही सोपा भाग असल्याने त्याला सध्या वेटेज नका देऊ. तुम्ही सध्या काय करायला पाहिजे जास्त वेटेज नाही ते मी तुम्हाला सांगेल. इथे समासचा भाग दिसतो. ठीक आहे. आणि प्रयोगचा भाग दिसतो. याच्यावर प्रश्न फिक्स असतात आणि याच्यावर खूप मुलांची एक प्रकारे हे प्रश्न चुकलेले आहेत मागे पण जे मी बघितले. तर बाकी कर्ता, कर्म, क्रियापद, त्यानंतर ग्रामरचा भाग जो आहे, वचन, अनेक वचन किंवा कुठलं वाक्यामध्ये कुठला भाग चुकीचा आहे किंवा बरोबर आहे ते सांगणे, पॅसेजवरचे प्रश्न हे सर्व बरोबर येतात, परंतु जे चुकलेले आहेत ते समास आणि प्रयोगाचे प्रश्न जास्त चुकलेले आहेत. ठीक आहे. याच्यानंतर जो इथे भाग दुसरा दिसतो तुम्हाला, सिनोनियम्स म्हणजे समानार्थी शब्द, अँटोनियम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द, आणि त्याच्यानंतर जो भाग आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा. हे जे 3 विशेष टॉपिक आहेत, याला तुम्ही किती जरी वेळ दिला तरी हे ओपन सिलेबस आहे, त्याला तुम्हाला जास्तीत जास्त वेळ देणं आवश्यक आहे. ठीक आहे.
हे मराठीसाठी पण सांगेल मी तुम्हाला आणि इंग्लिशसाठी पण इथे सेम लक्षात घ्या. इथे पण तुम्ही जर बघाल तर सिनोनियम्स, अँटोनियम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, आयडियम्स अँड फ्रेजेस हा जो भाग आहे याच्यामध्ये मॅक्झिमम मुलांचे मार्क जे आहेत ते जातात, कारण हा ओपन सिलेबस आहे. तुम्ही किती जरी याचा अभ्यास केला तरी तो कमी पडतो, कारण कुठलं सिनोनियम्स विचारताल, कुठला अँटोनियम्स विचारताल, एखादा समानार्थी शब्द कुठला विचाराल, कुठला विरुद्धार्थी शब्द विचारतील, याचा काही नेम नाहीये, कारण भरपूर गोष्टी विचारण्यासारख्या आहे त्याच्यामध्ये. तर माझं तुम्हाला एक सांगणं असं असेल, इथून जे 6 दिवसाचा प्लॅन आहे त्याच्यात तुम्ही असं करू शकता, कुठलाही ग्रामरचा भाग समजा मॉर्निंगला तुम्ही जर दुपारी 12 वाजेपर्यंत, सकाळी 6 ते दुपारी 12 मराठीचा भाग जर घेतला तर याच्यामध्ये तुम्ही 2-2 तासाचे 3 टप्पे करा. 2 तास समानार्थी, 2 तास विरुद्धार्थी आणि 2 तास अनेकास एक शब्द जो आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा जो भाग आहे तो तुम्ही करू शकता. ठीक आहे. आणि हाच भाग तुम्ही दुसऱ्या दिवशी 6 ते 12 मध्ये इंग्लिशसाठी ठेवू शकता. अल्टरनेटिव्ह करा, प्रत्येक 2 दिवसाला अल्टरनेटिव्ह मध्ये मराठी इंग्लिश करा. एक दिवस मराठी, एक दिवस इंग्लिश, एक दिवस मराठी, एक दिवस इंग्लिश. ठीक आहे. ह्या 4 दिवसामध्ये तुमचं 2 दिवस मराठी संपतं आणि 2 दिवस इंग्लिश संपून जाईल ग्रामरचा भाग, जो महत्वाचा आहे. याच्यात तुम्ही समास आणि प्रयोगसाठी एक दिवस द्या. ठीक आहे. आणि एक दिवस तुमचा समानार्थी, विरुद्धार्थी आणि अनेकास एक शब्दाचा भाग. ठीक आहे. तसाच भाग इंग्लिशसाठी राहील. 2 दिवसामध्ये तुमचा इंग्लिशचा भाग पण संपेल. आणि शेवटचे 2 दिवस तुम्हाला काय करायचं ते पण मी सांगेल. ठीक आहे. तर दुपारच्या नंतरचा जो स्लॉट आहे आजपासूनचा म्हणा किंवा उद्यापासूनचा, तो तुम्ही पूर्ण जास्तीत जास्त वेळ हा 12 ते 6 पर्यंत हा जनरल नॉलेजसाठी द्या. याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल असेल, त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास असेल आणि करंट चा जो भाग आहे म्हणजे चालू घडामोडीचा जो भाग आहे त्याला तुम्ही जास्तीत जास्त वेळ द्या 5 ते 6 वाजेपर्यंत. ठीक आहे. म्हणजे 6 घंटे सकाळी मराठी किंवा इंग्लिश करायचं, दुपारचे 6 घंटे जनरल नॉलेजचा भाग करायचा आणि संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत 5 घंटे रोजचे तुम्हाला गणित बुद्धिमत्ताला देणं आहे. ठीक आहे. असे 3 स्लॉट करा तुम्ही. सकाळी 6 ते संध्याकाळी 11, रात्री 11 वाजता झोपी जायचं, सकाळी 6 वाजता आपल्या अभ्यासाला लागायचं. म्हणजे तुमची झोप पण जास्ती, जे 7 ते 8 घंट्याची रिक्वायर्ड आहे ती पण होईल आणि जास्तीत जास्त वेळ तुम्ही सध्या हे 6 दिवस अभ्यासासाठी द्या. कारण लक्षात घ्या, आधी तुम्ही किती अभ्यास केलाय त्यापेक्षा परीक्षेच्या आधीचा जो वेळ असतो तो खूप महत्वाचा आहे आणि हाच अभ्यास आपल्याला कामाला येतो. ठीक आहे. तर याच्यामुळे तुम्ही जर असं प्लॅनिंग केलं, सकाळी 6 घंटे मराठी किंवा इंग्लिशचं ग्रामर, दुपारी 12 ते संध्याकाळी 6 जनरल नॉलेजचा अभ्यास, मग आज तुम्ही भूगोल घेतलं, उद्या इतिहास घ्या, परवा चालू घडामोडी घ्या. ठीक आहे. 3 दिवस असं करा. पुन्हा नंतर पुढचे 3 दिवस काय करा, महाराष्ट्राचा भूगोल, नंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा इतिहास आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी चालू घडामोडी, असा पण स्लॉट करू शकता. म्हणजे 2 दिवस तुमचा भूगोल होईल, 2 दिवस इतिहास होईल आणि 2 दिवस तुमचा चालू घडामोडीचा भाग होईल. ठीक आहे. आणि फक्त वाचत चला, काय समजते काय नाही समजा त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त डोळ्या खालून, नजरे खालून घाला. ऐन वेळेला परीक्षेत तो जर प्रश्न तुम्हाला दिसला तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच सापडेल. ठीक आहे. कारण याच्यात निगेटिव्ह मार्किंग नाहीये, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे जर प्रश्न सोडवाल, तुमचे जेवढे जास्तीत जास्त उत्तर बरोबर येतील तर तुमचा स्कोर चांगला राहील. आणि गट ब आणि गट क साठी तर तुम्हाला डायरेक्टली यादीत येण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे. लक्षात घ्या, आपल्याला तज्ज्ञ नाही व्हायचं, आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न बरोबर आणून यादीमध्ये यायचं, हे लक्षात ठेवायचं. काही मुलं खूप डेप्थमध्ये अभ्यास करतात, खूप खोलवर जाऊन अभ्यास करतात आणि जो परीक्षेचा भाग राहतो तो जवळ येतो आणि सिलेबसच संपत नाही, किंवा काही गोष्टी लक्षात नाही आल्या म्हणून ते रिपीट त्याच गोष्टी वाचतात. तसं नाही करायचं. आपल्याला फक्त एक्झाम क्रॅक करायची, त्याच्यामध्ये जास्त डेप्थमध्ये नॉलेज नाही घ्यायचं, हे लक्षात घ्या. परीक्षा क्रॅक करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर तुम्ही असं नियोजन जर लावलं, सकाळी 6 घंटे मराठी किंवा इंग्लिश ग्रामर, दुपारी 6 घंटे GK जनरल नॉलेजचा भाग आणि संध्याकाळी 5 ते 6 घंटे गणित बुद्धिमत्ता, तर तुमचं प्रॉपर प्लॅनिंग बनेल. आणि परीक्षेच्या 1 दिवस आधी शक्यतो जर तुमचा सिलेबस जर बाकीचा बऱ्यापैकी कव्हर झाला असेल तर परीक्षेच्या 1 दिवस आधी फक्त आणि फक्त चालू घडामोडी वाचा. लक्षात घ्या. म्हणजे जनरल नॉलेजचा भाग असेल, महाराष्ट्राचं भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास आणि करंट अफेअर, कारण ते तुम्हाला डायरेक्ट परीक्षेत दिसणार आहे. ते तुम्हाला चालू घडामोडीमध्ये तुम्ही काय काय वाचायला पाहिजे, तर करंटमध्ये मागच्या फेब्रुवारीपर्यंत, किमान मार्च महिना नाही वाचला तरी चालेल, पण किमान फेब्रुवारीपर्यंत जे आलेलं आहे त्याच्या फेब्रुवारीच्या आधीचे 3 महिने, फेब्रुवारी, जानेवारी आणि डिसेंबर, ह्या 3 महिन्याचा तरी तुमचा चांगला अभ्यास असला पाहिजे. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल जे बदलले, भगतसिंह कोश्यारी आधी जे होते, नंतरचे रमेश बैस आले, त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर राष्ट्रपती ज्या नवीन आहेत त्यांच्याबद्दल माहिती पाहिजे. त्याच्यानंतर जो सध्याचा जो चालू
करंटचा विषय आहे, ठीक आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या स्वातंत्र्याची जी 75 वर्षे पूर्ण झालीत, अमृत महोत्सवामध्ये आपण पदार्पण केले, तर त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यासोबत जी G20ची जी बैठक झाली, तर त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे की त्याचं स्लोगन काय होतं, वसुदैव कुटुंबकम. तर ह्या गोष्टी तुम्हाला विचारू शकतात परीक्षेमध्ये. कुठल्या कुठल्या गोष्टीला 75 वर्ष पूर्ण झाले. काल 7 एप्रिलला तुम्हाला माहिती असेल की आरोग्य दिनाचा जो भाग आहे, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याचा 75वा वर्धापन दिन होता काल 7 एप्रिलला, ठीक आहे. तर 7 एप्रिल 1948ला स्थापना झालेली, तर कालच्या 7 एप्रिलला त्याला एकूण 75 वर्ष पूर्ण झाली. तर हे तुम्हाला विचारू शकतात, कुठल्या म्हणजे स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाली, 50 वर्ष पूर्ण झाली किंवा 25 वर्ष पूर्ण झाली, ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे तुम्ही सध्या रीड करणं आवश्यक आहे. ह्या गोष्टीवर भर द्या, ठीक आहे. चालू घडामोडीमध्ये तुमचा भर कशावर असला पाहिजे. आता लेटेस्टमध्ये जे आपले पुण्याचे खासदार होते बापट, त्यांचं निधन झालं, त्यांच्याबद्दल विचारू शकतात. लता मंगेशकर आहेत, त्यांच्याबद्दल माहिती विचारू शकतात. त्यानंतर जो स्पोर्ट्सचा भाग आहे, तर आपल्या महिला खेळाडूंनी जो विश्वचषक पटकावला त्याच्याबद्दल विचारू शकतात. IPLचा जो चषक कुठल्या टीमने पटकावला महिलांचा, मुंबई इंडियन्सने पटकावला, कोणाच्या विरोधात पटकावला, दिल्ली कॅपिटल्सच्या विरोधात पटकावला, मग त्याच्यात सर्वात जास्त धावा कोणी केल्या, सर्वात जास्त विकेट्स कोणी पटकावल्या. तर ह्या गोष्टी तुम्हाला खेळाच्या बाबतीत विचारू शकतात. सध्याचं जे म्हणतो आपण आता जो IPLचा मॅचेस चालू आहेत त्याच्याबद्दल माहिती विचारू शकतात, ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या नक्कीच तुम्हाला विचारण्यासारख्या आहेत. आता सध्या नाटू नाटू जे गाणं आहे आपलं RRR मधलं, त्याला जो पारितोषिक मिळाला, त्यानंतर जो एलिफंट विस्परर्स जो डॉक्युमेंटरी आहे त्याला पण पुरस्कार मिळाला आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला 100% विचारतील. ऑस्करचा भाग सॉरी. तर ह्या गोष्टी पण तुम्हाला विचारू शकतात, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला करंटचा अभ्यास करताना ज्वलंत विषय जे आहेत त्याच्यावर भर देणं आवश्यक आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करा. याच्यात जर तुम्हाला कुठे अडचण आली तर मी टेलिग्रामच्या माध्यमातून तुमच्या संपर्कात असतोच, ठीक आहे. आणि तुम्हाला जास्तीत जास्त स्टडी मटेरियल फ्रीमध्ये कसं मिळेल यासाठी मी आपल्या ॲप्लिकेशन, जो आपलं अधिकारी ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये अपलोड करेल मी. म्हणजे हे महाराष्ट्राचा जो भूगोल आहे त्याच्याबद्दलचे जे क्रमिक पुस्तकं आहेत ते पण मी माझ्या आपल्या अधिकारी चॅनलमध्ये टाकेल. इतिहासाचे पण आहे ते पण त्यामध्ये हे करेल. आणि त्यासोबतच चालू घडामोडी संबंधी पण जे आहे त्या पण गोष्टी मी त्यात टाकेल, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही त्या ॲप्लिकेशनमधून फ्रीमध्ये स्टडी मटेरियल जे आहे तिथून त्या गोष्टी घेऊ शकता, ठीक आहे. सध्या हा व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये त्यासाठी मी इथे थांबतो. आणि तुम्हाला व्हिडिओ बघताना तुम्हाला जास्त स्पीडमध्ये बघा, म्हणजे तुमचा जास्त वेळ जाणार नाही, ठीक आहे. आपण इथे थांबूया. धन्यवाद.